राज्यातल्या पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे। शिक्षकांचा राज्यव्यापी संप आहे, मात्र मुंबईत नियमित शाळा सुरू आहेत। शाळेच्या मधल्या सुट्टीनंतर काही शाळांचे शिक्षक संपात सहभागी होण्याची शक्यता आहे। राज्यातील शिक्षक संघटनांचं विविध मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन आहे आणि या संपात सहभागी झाल्यास शिक्षण विभागाकडून वेतन कपातीचा इशारा देण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। राज्यात शिक्षक संघटनेने आज शाळा बंद करण्याचा हाक दिलेली आहे आणि या शिक्षण संघटनेच्या हाकेनंतर शिक्षकांवरती कारवाई करण्याचा प्रशासनाने देखील आदेश काढला होता, ताकीद दिली होती। यानंतर कुठेतरी शिक्षकांमध्ये संभ्रम आणि त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून आज सकाळपासूनच मुंबई आणि आसपासच्या शहरातील शाळा ज्या आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे। शिक्षकांच्या या आंदोलनावरती तोडगा काढला नाही तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालक यांचं मोठं नुकसान होऊ शकतं। विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं शिक्षणाचं मोठं नुकसान होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। शिक्षकांचा आज राज्यव्यापी संप, त्यामुळे अनेक शाळा बंद राहणार आहेत। 2024ची संच मान्यता धोरण रद्द करण्याची मागणी शिक्षकांची आहे। TET परीक्षेमुळे वाढलेल्या संभ्रमामुळेच शिक्षक संघटना यांनी संप पुकारलाय। संपात सहभागी झाल्यास एका दिवसाचं वेतन कापणार अशी भूमिकाच शिक्षण विभागानं जाहीर केली आहे। शिक्षकांचा आज राज्यव्यापी संप आहे आणि अमरावतीमधील 12,000 संघटनांचे शिक्षक संपात सहभागी होणार आहेत। शिक्षक संघटना समन्वय समितीच्या अमरावती शाखेकडून हे निवेदन जारी करण्यात आलंय। शाळा बंद ठेवून शिक्षक आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन शिक्षकांना करण्यात आलंय। आंदोलनामध्ये म्हणजे शाळा बंद ठेवली तर एक दिवसाची वेतन कपात करण्यात येईल। चर्चा करण्यापूर्वी हे दडपशाहीचे जे पत्र आहेत हे खरोखर अन्याय करणारे आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करते की शिक्षण क्षेत्रामध्ये जो शिक्षकांवर, विद्यार्थ्यांवर, शाळेवर जो अन्याय होतो तो अन्याय त्वरित दूर करावा। एक महत्त्वाची घडामोड आहे। नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निकालाबाबत आज सुनावणी पार पडणार। 21 डिसेंबरला निकाल या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलंय। 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीचे निकाल तातडीनं लावावे अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे। नागपूर खंडपीठानं जो निर्णय दिलेला होता त्याला याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय। आता आज या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। तर मतदार यादीत दुबार नावं 10 ते 12% आहेत। महापालिका 10 डिसेंबर पर्यंत पडताळणी करणार आहे। मतदारांच्या यादीतील 80,000 संशयास्पद नावांच्या नमुन्याची तपासणी। मनपाकडून सध्या यादीतील 11 लाख दुबार नावांची छाननी 10 डिसेंबर पर्यंत अंतिम मतदार यादी तयार करण्याची मुदत देण्यात आली आहे।